दिवसांवरती देशात जी सगळ्यात मोठी निवडणूक झाली, लोकसभेचा रणसंग्राम जवळपास 1.5 ते 2 महिन्यांचा हा प्रचार झंझावातीच पाहायला मिळाला। दोन्ही बाजूंच्या वतीनं इंडिया आघाडी असेल किंवा एनडीएचं गठबंधन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून देशभरात अगदी प्रचाराची अक्षरशः राळ उडवण्यात आली। आता खऱ्या अर्थानं 2 दिवसांवरती या लोकसभेच्या निकालाची वेळ आलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर राजकीय विश्लेषक असतील किंवा इतर जी काही मंडळी निकालांवरती आपला दावा सांगतात, त्यांच्या माध्यमातून असं सांगितलं जातंय की देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा येईल। जागांबाबत काहीशी साशंकता व्यक्त केली जाते की जे भाजपनं टार्गेट ठेवलं होतं ते 400+, जे काही 400+चं टार्गेट होतं ते पूर्ण होईल की नाही याबाबत मात्र सातत्यानं शंका उपस्थित केल्या जात आहेत। ज्या प्रकारचं स्टेटमेंट, जसं आत्ताच पंकज यांनी सांगितलं की संजय राऊत यांनी सकाळी एक विधान केलं की देशातला ट्रेंड बदलतोय, अगदी मॅसिव्हली, अगदी मोठ्या प्रमाणात जरी नाही म्हटलं तरी काही प्रमाणामध्ये एनडीए गठबंधनच्या, एनडीए अलायन्सच्या ज्या काही जागा आहेत त्या कमी होतील अशा प्रकारचे दावे सातत्याने केले जात आहेत। उदाहरणं देखील दिली जातात की महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्यांमध्ये जी काही समीकरणं बदलली आहेत किंवा सामाजिक पातळीवरती महाराष्ट्रामध्ये जी काही समीकरणं बदलली आहेत त्याचा कुठेतरी फटका एनडीए आघाडीला बसू शकतो। ज्या प्रकारची विधानं केली गेली, इंडिया अलायन्सकडनं ज्या सुद्धा प्रकारची विधानं केली गेली, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जो काही हिंदूंच्या बाबत जो काही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता संपत्तीच्या संदर्भामध्ये, त्याला सुद्धा एनडीए आघाडीकडनं चांगल्या पद्धतीने टॅकल करण्यात आलं। हिंदूंना कुठेतरी आपण धोक्यात आहोत अशा प्रकारचं नरेटिव्ह सेट करण्यामध्ये कुठेतरी एनडीए अलायन्स म्हणजे मोदी सरकार, मोदींची जी काही भाजपची प्रणित आघाडी होती ती कुठेतरी यशस्वी ठरली आहे। तुमच्या नोकऱ्या हिसकवल्या जातील किंवा संविधान धोक्यामध्ये आहे अशा प्रकारचे आरोप दोन्ही बाजूने करण्यात आले। 400+चा नारा दिल्यामुळे देशभरातलं वातावरण कुठेतरी गढूळ होईल आणि संविधान बदलाच्या दृष्टीनं हालचाली होतील अशा प्रकारचे दावे केले गेले। या सगळ्याचा परिपाक आता 4 तारखेच्या निकालामध्ये, ते आता निकालानंतरच खरे ठरतायत की खोटे, हे चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।